स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचं कॅपराऊंड जे आहे, जी नोंदणी आहे ती नोंदणी सुरू झालेली आहे आणि या संदर्भात नोंदणी जी आहे ती 2 तारखेपासून सुरू झालेली नोंदणी ही 16 तारखेपर्यंत राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून 16 तारखेपर्यंत आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. ज्या विद्यार्थ्यांना सीईटीच्या माध्यमातून जे चांगले मार्क्स मिळालेले आहेत किंवा कमी जरी मार्क्स मिळाले असेल तरी त्या सर्व विद्यार्थ्यांना संधी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आजपर्यंत जी काही सीईटी सेल आहे, सीईटी सेलच्या माध्यमातून घेण्यात सीईटी आहे, जी सीईटी साठी 2 ते 3 वेळा या वेळेला डेट एक्सटेंड करण्यात आलेली होती. कारण बीएड करणाऱ्यांचा प्रमाण हे विद्यार्थी मित्रांनो जास्त वाढलेलं आहे, जास्त वाढलेलं बीएड करण्याचं प्रमाण. पण हे जे बीएड करणारे जे विद्यार्थी आहेत, इनरेग्युलर म्हणजे रेग्युलर अनियमित कॉलेजेस बघणारे जास्त विद्यार्थी आहे. करणारे कोण आहेत तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, जे विद्यार्थी कुठेतरी पोलीस भरती करत आहेत, जे विद्यार्थ्यांना काहीतरी टाइमपास बीएड करायचा आहे, टीसी खाली राहू नये यासाठी, आणि कसंही झालं तर एखादी मास्तर आपण बनू शकतो जर स्पर्धा परीक्षेतून आपण कुठे लागलो नाही तर, या उद्देशाने या बेताने काही विद्यार्थ्यांनी यावेळेला काय दिले, सीईटी दिली आहे. त्यांना चांगला स्कोरही आहे. परंतु यावेळेला काही असे कॉलेजेस आहेत ज्यांनी रेग्युलर एज्युकेशन सुरू केलेलं आहे, रेग्युलर बॅचेस सुरू केलेला आहे. कारण आजपर्यंत झालेल्या 2 भरत्या, म्हणजे एक 2019 ची भरती आणि एक नंतर 2022 ची भरती, यावरनं लोकांचा विश्वासही बसलेला आहे की शिक्षक भरती होत आहे. आणि एकही रुपया न देता, एवढा अभ्यास न करता सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी काय होतात, शिक्षक होत आहेत. पण शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला सीटीईटी, टीईटी, टेट द्यावं लागतं, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याशिवाय मार्क त्याशिवाय तुम्ही शिक्षक बनू शकत नाही. म्हणजे तुमचा संबंध पुन्हा कशा संदर्भात येणार आहे, ते स्पर्धेच्या संदर्भात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही प्रक्रिया सुरू झालेली आहे 2 तारखेपासून, ही 16 तारखेपर्यंत ही प्रक्रिया होणार आहे. मग ज्यांना चांगले मार्क्स आहेत ते विद्यार्थी विचारतायत, सर गव्हर्नमेंट कॉलेजला मिळेल का, मग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मला जावं लागेल का, मला नाही गेलं तरी जमेल का, नंतर ऍडेड, अनएडेड असे जे कॉलेजेस आहेत याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती नाही. आणि त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही कॅपराऊंड भरता त्यावेळेला कॉलेजची जेव्हा लिस्ट येते त्यावेळेला मात्र आपण चुकतो. आणि त्यावेळेला प्रायव्हेट कॉलेजला जर तुम्ही गेली तर प्रायव्हेट कॉलेजला तुम्हाला माहिती आहे फीस किती आहे. 40-40 हजार रुपये फीज एका वर्षाची आहे. म्हणजे 2 वर्षाचं तुम्हाला जर बीएड करायचं असेल तर 80,000 रुपये. त्यात इतरही फीस त्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून एक लक्षात घ्यायचं आहे की ऍडेड, अनएडेड जे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, याचं सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा याचं क्लॅरिफिकेशन मी तुम्हाला सांगतो आहे की गव्हर्नमेंट कॉलेज काय आहे तर गव्हर्नमेंट कॉलेज ही संपूर्ण पद्धतीने काय असते, ही अनुदानित असते. म्हणजे काय असते, त्यात येणाऱ्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत ते सरकारच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या गोष्टी असतात ज्या गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. नंतर अनुदानित कॉलेज म्हणजे प्रायव्हेट जरी कॉलेज असलं तरी पण 100% अनुदान हे सरकार देतं. तिथल्या शिक्षकांचा पगार, तिथल्या ज्या काही विद्यार्थ्यांची फीज, बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती नियंत्रण जे आहे ते कोणाचं असते, ते संपूर्ण कोणाचं असते, सरकारचं असते. म्हणजे अनुदानित कॉलेजेस असते 100% अनुदान, म्हणजे ऍडेड कॉलेज. आणि नंतर अनएडेड म्हणजे विना अनुदानित असलं म्हणजे लोकांची मानसिकता, एका विद्यार्थ्यांची मानसिकता काय होते की ही प्रायव्हेट कॉलेज आहे त्यामुळे सर्व पैसे आपल्यालाच भरावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा गैरसमज आहे. गैरसमज कसा की जर अनएडेड जरी असले, विना अनुदानित असेल तरी सुद्धा तुमची फीज कोण देत असते, सरकार देत असते. आदिवासी विद्यार्थी असेल तर आदिवासी विद्यार्थ्याची फीज कोणाच्या माध्यमातून, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून. एससी विद्यार्थी असेल तर त्यांचं समाज कल्याणच्या विभागातून, आणि ओबीसी, एनटी, विजेएनटी, एसबीसी विद्यार्थी असेल तर इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांची फीज जी आहे, ट्युशन फीज आणि डेव्हलपमेंट फीज कोण देतं तर हे सर्व तुमचे डिपार्टमेंट देतं. कोणत्या माध्यमातून तर स्कॉलरशिपच्या माध्यमातून हे सर्व देत असतं. आणि विना अनुदानित जरी कॉलेज असलं, अनएडेड जरी कॉलेज असलं तरी विद्यार्थी मित्रांनो, जिथं तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरता तिथं मात्र तुमची ट्युशन फीज आणि तुमची डेव्हलपमेंट फीज ही माफ असते. एससी एसटीना माफ असते. जे ओबीसी, एनटी, विजेएनटी बांधव असतील त्यांना 50% जे आहे ते सरकार देत असते, म्हणून तुम्हाला अर्धी फीज लागते. परंतु कॉलेज मात्र लूटमारी करतायत. त्यांना माहिती आहे की 2 भरत्या झालेल्या आहेत, 3री भरती सुरू आहे, तर डीएड काय वळण्याचा कल जो विद्यार्थ्यांचा वाढलेला आहे. याच वेळी आपल्याला संधी साधायची आहे. गेली 5 ते 7 वर्ष विद्यार्थ्यांचा कल गव्हर्नमेंट कॉलेज चालूच होते, परंतु प्रायव्हेट कॉलेज, डीएड सारखे कॉलेज, बीएड सारखे कॉलेज मात्र बंद पडलेले आपल्याला दिसलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. परंतु त्यांची पुन्हा सुगीचे दिवस आलेले आपल्याला दिसत आहे. त्यामुळं वेळीच शासन निर्णय असतील
किंवा बाकी इतर जे काही फीच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्सची जी दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती जॉईन व्हा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळेल. माझ्याशी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे बोलता येणार आहे, तुम्हाला संपर्क सुद्धा साधता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॉल मात्र मी रिसीव्ह करत नाही, कारण खूप विद्यार्थ्यांचे आपल्या विद्यार्थ्यांचे कॉल येत असल्यामुळे प्रत्येकाला ते बोलणं शक्य नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज, एडेड कॉलेज, अनएडेड कॉलेज संदर्भातील मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. पुन्हा तुम्हाला काही जरी इन्फॉर्मेशन यामधली पाहिजे असेल तर नक्की मला कळवा. मला किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, ज्याद्वारे तुम्हाला उत्तर सुद्धा देणार आहेत. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.